यवतमाळमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे, जिथे राजकीय वैमनस्यातून एका कुटुंबाला संपवण्याचा कट रचण्यात आला। ही घटना आर्णी तालुक्यातील अंजी नाईक येथील असून विरोधकांनी चक्क घराभोवती तारे लावून त्यात वीज प्रवाह सोडल्याने एका महिलेचा मृत्यू झालाय। यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या अंजी नाईक गावातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे। राजकीय वैमनस्यातून सूड घेण्यासाठी काही समाजकंटकांनी धक्कादायक पाऊल उचलले। त्यांनी विरोधकांच्या घराभोवती रात्रीच्या वेळी तारा बांधून त्यात वीज प्रवाह सोडला। त्यातून 37 वर्ष सविता पवार या महिलेचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे पती मनीष पवार हे जखमी झाले आहेत। मृत महिलेच्या काका दत्ता पवार यांनी आरोप केला आहे की हे केवळ एक अपघात नसून घराला करंट लावून जीवे मारण्याचा कट रचण्यात आला होता। मनीष पवार यांनी याबाबत घाटंजी पोलिसात तक्रार दाखल केली आहे। गावात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। या प्रकरणी मनीष देवराव पवार यांच्या तक्रारीवरून घाटंजी पोलिसांनी इंदल राठोड, सुदाम चव्हाण, गणेश राठोड, विनोद चव्हाण, राजू जाधव, चेतन चव्हाण या 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोघा संशयित आरोपितांना अटक केली आहे। आमचे हे जे कृत्य घडलेले आहे साहेब, विरोधकांनी ग्रामपंचायतच्या इलेक्शन पासून सत्ता आमच्याकडे असल्यामुळे विरोधकांनी हे कट रचून आम्हाला संपवण्याचं कट केलं होतं त्यांनी सगळ्यांना। अजूनपर्यंत म्हणजे कमीत कमी 30 ते 35 वर्षापर्यंत सत्ता आमच्याकडे आहे ग्रामपंचायतची। त्याच्यामुळे हे लोक चिडून आम्हाला संपवण्याचं कट रचलं होतं। हे रात्री पाणी येत होतं, पाण्यामुळे आम्ही झोपून होतो। झोपेमध्ये यांनी हे कृत्य करून निघून गेल्यानंतर 2:45च्या सुमारास माझी भावसून बाहेर बाथरूमला जाण्यासाठी निघाली, तर एकदम करंट लागल्यामुळे ती खाली पडल्याबरोबर तो त्याचा मिस्टर होता, म्हणजे त्याचा नवरा जो होता तोही त्याच्यावर पडल्यामुळे तो 2-3 कोरांडल्या खाऊन तोही खाली पडला। लोखंडी बाहेर आणलं, कमीत कमी 100-125 फूट सुरुवात केली, त्यावर तिकून म्हणजे आवारातून सुरुवात केली आणि बंद इथं जे रोड आहे, हे भिंत आहे, या भिंतीला बोर्ड होतं, या बोर्डमध्ये त्यांनी पिन टाकून सुरुवात करून दिली। दिनांक 26/7/2025 रोजी रात्री 2:30 वाजता सुमारास फिर्यादी मनीष देवराव पवार व त्यांची पत्नी सविता मनीष पवार ह्या बाथरूम घराच्या बाहेर असल्याने बाथरूम करिता उठले असता त्यांची पत्नी आणि त्यांना करंट लागला आणि त्या करंटमध्ये ते त्यांची पत्नी दगावली आणि त्यांना ते जखमी झाले। त्यानंतर त्या पत्नीला तात्काळ उपचाराकरिता करंट लागल्यानंतर त्यांनी आर्णी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आणि त्यांचे पोस्टमॉर्टम कामी प्रेत जे आहे ते यवतमाळला नेण्यात आले आणि त्या ठिकाणी त्यांच्या प्रेतावर पोस्टमॉर्टम करण्यात आले। काल त्यांच्या प्रेतावर अंतिम संस्कार झालेले आहेत। या प्रकरणात त्यांनी जी पोलीस स्टेशनला तक्रार दिली, त्या तक्रारी त्यांनी इंदल राठोड, सुदाम चव्हाण, गणेश राठोड, विनोद चव्हाण आणि राजू जाधव या गावातील 6 लोकांनी राजकीय आक्षेपापोटी त्यांच्या घराच्या दरवाजाला करंट लावला आणि त्यामुळे त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला असे आरोप तक्रारीत केलेले आहेत। त्या तक्रारीवरून कलम 103.3.5 भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे। सदर गुन्ह्यात आतापर्यंत 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। उर्वरित आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। या घटनेने अंजी नाईक गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। राजकीय वैमनस्यातून इतक्या खालच्या स्तराला जाऊन कुणाचा जीव घेण्याचा प्रयत्न करणे ही अत्यंत गंभीर बाब आहे। पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करीत असून उर्वरित आरोपींनीही लवकरच अटक करण्याची शक्यता आहे। या प्रकरणावर लक्ष ठेवून असू तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज।